श्री कृष्ण भगवान की जय. जय श्री हरी, जय श्री हरी. अध्याय 12. भक्तियोग. श्रीकृष्णला अर्जुन विचारतात, जे भक्त तुझी सतत पूजा करतात आणि ते जे तुझी अव्यक्त आणि अक्षर म्हणून पूजा करतात, यापैकी योगाचे सर्व तम ज्ञान असणारे कोण आहे? परमात्मा म्हणतो. श्रीकृष्ण भगवान म्हणतात, अर्जुना ऐक, मी ज्यांना सर्वात उत्तम मानतो ते पूर्ण विश्वासाने आणि सतत ज्ञानाने माझ्याशी एक होऊन व माझ्यावर ठेवून माझी पूजा करतात, मन लावून पूजा करतात आणि ज्यांची इंद्रिये पूर्णपणे ताब्यात ठेवून आणि सर्वत्र समभाव ठेवून प्राणी मात्राच्या कल्याणासाठी झटत असतात व सतत त्या अचित्त सर्वव्यापक अक्षर अवर्णीय नित्य अक्षर अव्यक्त आणि कधीही न बदलणारे ब्रह्मा म्हणून पूजा करतात, ते सुद्धा माझ्याकडेच येतात. त्याचे मन अव्यक्तावर केंद्रित झाले आहे. त्यांना अधिक श्रम पडतात, कारण की जे शरीर रूपात आहे, ज्यांना ते अव्यक्त आहे, त्यांची प्राप्ती करून घेणे अवघड आहे किंवा कठीण आहे. परमेश्वराने वरील श्लोकात 12:2 मध्ये स्पष्टपणे उत्तर दिले आहे. तुम्ही कुठल्या पद्धती वापरता याला महत्त्व नाही. तुम्ही परमेश्वराला भेटू शकतात. जर का तुमच्यात अनन्य भक्ती असेल, तुमचे मन सतत त्याच्यावर केंद्रित असेल व त्याच्यावर पूर्ण विश्वास असेल आणि जर तुम्ही त्यांच्यावर मन पूर्ण केंद्रित ठेवून पूजा कराल तर अद्वैतवाद ज्ञानाचा मार्ग अवघड आहे. द्वैतवाद भक्तीचा मार्ग हा सोपा आहे, कारण की लोकांना एक दुसऱ्यामध्ये भेद करण्याची सवय असते किंवा त्यांना ती आवडतही. देवाची पूजा करण्यासाठी द्वैत भावात असावी लागते. वारकरी संप्रदायांच्या पद्धतीत एक महत्त्वाचा कायदा म्हणजे आपले मन हे पूर्णपणे विठोबावर केंद्रित केलेले आहे. आपल्याला परमेश्वर सोडून अजून दुसरे काही हवे आहे का? मग अद्वैत मार्ग चालत नाही. अद्वैत तेव्हाच लागू पडतो जेव्हा आपल्याला दुसरी काही इच्छा नाही. आपण असे म्हणू शकत नाही की आपण अद्वैतात आहोत आणि आपल्याला इच्छा पण आहेत. विशिष्ट अद्वैतात जर मन फक्त नारायणावरच असेल तर ठीक आहे, पण जर मनामध्ये क्रिकेट, शॉपिंग, सिनेमा किंवा सिनेमाचे नट-नटी यांचा विचार असेल तर फक्त नारायण म्हणजे बरोबर नाही. दोन्ही मार्गामध्ये जगाचा विचार हा आपल्या मनात नसला पाहिजे हे आवश्यक आहे. जर अजूनही हे जग आणि जगातील व्यवहार याचाच विषय माझ्या मनात येत असेल तर मग कुठलाही मार्ग आपल्यासाठी सोपा नाही. पण जे चांगले किंवा धार्मिक प्रवृत्तीचे आहे, ते जरी ह्या मार्गातून भ्रष्ट झाले तरी ते पुनर्जन्म घेऊन ह्या मार्गाला येतात. पूर्वीच्या काळाच्या पुष्कळ संतांच्या गोष्टी आपल्याला हे असे सांगतात. अशा प्रकारे वरील 2 श्लोक हे परमेश्वराजवळ पोहोचण्याचे उपयुक्त सांगतात. परमेश्वर त्यांना हा जन्म मरण्याच्या समुद्रातून त्वरितपणे पार करतो. त्यासाठी आपण काय करावे लागते हे पुढील श्लोकातून सांगितलं आहे. हा श्लोक सर्व धर्मासाठी एकच मार्ग दाखवतो. देवाचे रूप आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याच्या पद्धतीत कदाचित वेगळ्या असू शकतील, परंतु त्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे मनाची रचना व पवित्रता महत्त्वाची आहे. सर्व धर्मामध्ये मनाची पवित्रता असण्याबद्दल सर्वांचे एक मत आहे. फार शिक्षित असणे महत्त्वाचे नसून आपण त्या शिक्षणाचा कसा वापर करतो ते जास्त महत्त्वाचे आहे. तुम्ही कोणाशी लग्न करता त्यापेक्षा तुम्ही त्यांच्याशी जीवन कसे जगत आहात हे जास्त महत्त्वाचे आहे. आपल्याला एक अहंभाव आहे याची कल्पना नसते आणि ज्या अहंभावनेच माझा सत्यानाश होतो आणि त्यामुळेच मी अशा राक्षसीपणे वागतो. म्हणून तुझे मन माझ्यावर केंद्रित कर, तुझी बुद्धीही माझ्यातच केंद्रित कर. त्यानंतर तू पूर्णपणे माझाच अस्तित्वात असेल याविषयी काही संशय नाही. जर तू माझ्यावर मन विचार करू शकत नाही तर मग तू परत ज्ञानयोगाच्या अभ्यासाने मला प्राप्त कर. जर तू ज्ञानयोगाचा अभ्यास करण्यास असमर्थ असेल तर माझ्यासाठी कर्म करत जा व जेव्हा तू माझ्याकरिता कर्म करत राहशील तेव्हा सुद्धा तू मला पावशील. जर तुला माझ्याशी कर्म करणे कठीण वाटत असेल तर
सर्व कर्म फळाची इच्छा सोडून दे. अभ्यासापेक्षा ज्ञान महत्त्वाचे. चांगले ज्ञान हे ज्ञानातून चांगले सर्व कर्मफळाचा त्याग करणे हे ज्ञान कर्मातून करण्याहून अधिक चांगले, कारण त्यागाने शांती ताबडतोब मिळते. मन आणि बुद्धी परमात्म्यावर स्थिर करणे जे आपले ध्येय आहे. करू शकत नाही तर मग हे कर, ज्ञानाचा अभ्यास कर. अभ्यास करत राहा. नाही करू शकत तर काही प्रश्न नाही तर हे कर. त्याच्यासाठी कर्म करण्यास तयार राहा. तू पूर्णत्वास पोचाल. हेही अवघड असेल तर सर्व कर्माच्या फळाची आशा सोडून दे. असे केल्याने तुला शांतीही ताबडतोब मिळेल. जो कोणाबद्दलही मनात वाईट भाव ठेवत नाही, जो मैत्रीपूर्ण आणि करुणापूर्ण आहे, त्याच्यात मी आणि माझी अशी भावना नाही. जे सुख आणि दुःख प्राप्त होत समभागत असतो. क्षमा करणे त्याचा स्वभाव आहे. जो सतत समाधान आहे आणि मनाने जो माझ्याशी एक झाला आहे, नव्हे तर ज्याने त्याच्या मनावर ताबा मिळवला आहे. इंद्रियावर शरीरावर त्याची दृढ श्रद्धा आहे आणि त्याने त्याची मन व विचारशक्ती ही मला केली आहे. तो माझा भक्त मला प्रिय आहे. बोला श्रीकृष्ण भगवान की जय. जय श्री हरी, जय श्री हरी. श्री कृष्ण भगवान की जय.